बोल डार्लिंग. हा काय आलोच. 10 मिनिटात पोहोचलोच. ओके बाय. आईला हे म्हणजे ना आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जावं लागतं ना, तसं रोज मला हिच्या माहेरी हजेरी लावायला जावं लागतं. अरे एक वेळ पोलिसांचा तुरुंगवास परवडला, पण बायकोची नजर कैद नको रे बाबा. या या महाराज या. अजून थोड्या वेळ वाट बघून तुमच्याकरता विमानच पाठवणार होतो. हो, हे विमानाचं बोलला नाही साधी. बाईक आणली नसती ना मी. हो. बरं चल बंकस सोड. बोलावून कशाला घेतलंस ते सांग. आईला हे काय, ही काय वेळ आहे. त्याच्यासाठी तुला बोलवलंय. मला सांगा तारीख किती. हे विचारायला तू मला इथे बोलवलंयस. अरे साधी कॅलेंडर पण घेण्याची ऐपत नाही तुझी. एक फालतू जोक मारू नकोस यार प्लीज. मला माहिती आज तारीख किती येते. आज 30 डिसेंबर आहे. अच्छा, म्हणजे हे सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंयस. तू जरा आता तोंड बंद करून मी काय सांगतो ते ऐक. तुला कान उघडे ठेवून ऐक असं म्हणायचंय का. मी बोलू का नको. बोल ना बोल ना. अरे त्याचसाठी तर मी आलोय. मी तुला इथे आज उद्याच्या रात्रीचं म्हणजे 31 डिसेंबर नाईट त्याचं प्लॅनिंग करण्याकरता बोलवलंय. 31 डिसेंबर नाईट. येस. त्याचं प्लॅनिंग. अरे असं काय विचारतोयस तू. लग्नानंतर आपण एका तरी कार्यक्रमाचं प्लॅनिंग आपल्या मर्जीने केलंय का. नाही ना. बरोबर आहे तुझं. पण उद्या आपल्याला तशी संधी मिळाली आहे म्हणूनच मी तुला इथे बोलवलंय. म्हणजे मी नाही समजलो. मी आहे ना तुला समजावून सांगायला. मला एक सांग, डिलिव्हरी करता तुझी बायको माहेरी गेली आहे बरोबर. बरोबर. हा, माझी पण बायको आज कधी नाही ते माहेरी गेली आहे 31 डिसेंबर साजरा करायला. आईला येतो सोने पे सुहाग आहे. ठरलं तर मग. येस. उद्याची रात्र आपली रात्र. अरे खाओ पिओ ऐश करो. हे बघ मी तर आत्तापासूनच सुरुवात केली आहे. बोल बसतो. नाही अति काही बरी नाही. घ्या होम मिनिस्टर. आईला माहेरी गेली तरी पिच्छा नाही सोडणार. बोल डार्लिंग. हा काय आलोच. 10 मिनिटात पोहोचलोच. ओके बाय. आईला हे म्हणजे ना आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जावं लागतं ना, तसं रोज मला हिच्या माहेरी हजेरी लावायला जावं लागतं. अरे एक वेळ पोलिसांचा तुरुंगवास परवडला, पण बायकोची नजर कैद नको रे बाबा. चला पळतो. उद्या ऑफिस मध्ये पोहोचलास की लगेच मला फोन कर. मग तुला सांगतो रात्री कुठे भेटायचं ते. ओके डन. येस. लगे रह. मॅडम माझं काम नक्की होईल ना. हे बघा वैताग या तुमची फाईल साहेबाचा. पाहिली आहे मी. बरं. तुमचं काम होऊन जाईल. सकाळी सकाळी Thank you. कटकट करतोय. डोंट वरी. हो हो हो. येऊ मी आता. ओके. थँक्यू. हॅलो. हॅलो श्रेयस, रितेश बोलतोय. हां हे बघ तू संध्याकाळी भायका स्टेशनला भेट मला. स्टेशनवर आलास की मला एक मिस कॉल दे. मग मी निघतो ऑफिसमधून. अरे आधी ऐकून तर घे मी काय म्हणतोय ते. हां ऐकव हां तू पण ऐकव. काल रात्री बायकोकडनं ऐकलं, आत्ता साहेबाकडनं ऐकलं, आता तू पण ऐकव. हां नाही मला काय वाटतं माहिती ना, माझा जन्मच ऐकण्यासाठी झालाय. काय रे एवढा वैतागला कायस. किशोरीशी भांडण झालेलं दिसतंय. एकदम जोरदार. अरे पण तू म्हणाला होतास की ती तर माहेर गेली म्हणून. हो गेलीच होती. मी स्वतः सोडून आलो होतो तिला. मग परत का आली ती. नशीब फुटका म्हणायचं माझं, दुसरं काय. सांगतो तुला सगळं संध्याकाळी रे. अरे पण किशोरी घरी आहे ना, मग तू कसा येणार. थाप मारीन काहीतरी. ती रागवणार नाही. ती रागावणार नाही अशी थाप मारीन. ना चल ठेवू. ओके. अरे आधी मी कशासाठी फोन केलाय ते तर ऐक. म्हणजे काय, तू संध्याकाळी कुठे भेटायचं ते विचारायला फोन केला नव्हतास. नाही आज संध्याकाळी मी सुद्धा नाही येऊ शकणार हे सांगायला फोन केला होता. काय. हो. तुला कुठे मांजर आडवलं. मांजर नाही रे, बायको आडवी आली आहे. तिने पण आज हट्ट केलाय, आज मला फिरायला घेऊन जाच. आणि तू लगेच तयार झालास. आणि मग मित्राला दिलेल्या शब्दाचं काय. अरे आज तिच्या कंडिशन मध्ये तिचं मन नाही ना दुखवत आहे. जपा जपा.
बायकांचीच मन जपा. हा, लग्न झाल्यापासून तुमच्या आयुष्यात मित्राची किंमत ना शून्य आहे, शून्य. आपण असं करूया का, तू किशोरीला पण घेऊन ये, आपण चौघही जाऊ फिरायला. हा, नको. निदान वर्षाची पहिली रात्र तरी मला माझ्या पद्धतीने जगू देत. आता ठेव फोन. बायकोचा बैल कुठला, ठेव. मिस्टर ओक, काय आहे, काय 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 काय? एवढं भडकायला काय झालंय मिस्टर ओक? अहो हा, तुम्हाला काय करायचं सांबार चकोशा? मला काय नाही करायचंय, मी आपल्या शेजार धर्म म्हणून विचारलो. शेजार शेजार धर्म? शेजार धर्म पाळायला तुम्ही काय माझ्या शेजारी राहता? शेजारी राहत नसले तरी ऑफिस मध्ये तुमच्या शेजारीच बसते ना. अरे देवा, या बायकांच्या तोंडी लागण्यापेक्षा ना तोफेच्या तोंडी गेलेलं परवडलं, हो की नाही? ए आई, आले काय रे? मी आणि अदिती आज रात्री फिरायला चाललोय. कदाचित मला उशीर होईल आणि फार उशीर झाला तर मी अदितीकडेच राहीन. बर, सांभाळून रे. तिच्या ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गाड्यांचे प्रवास जरा जपून करा रे बाबा. हो हो, काही काळजी करू नकोस. आणि हे बघ, हा, त्या हातगाडीवरचं आंबट आणि तेलकट खाऊ नका हा. जपून जा आणि जपून या रे. हो हो, चल गेलो, बाय बाय. काय रे, काय थाप मारलीस तू किशोरीला? काही नाही रे, तिला म्हटलं की छोटासा ऍक्सिडेंट झालाय तर तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलोय. हा? काय? अरे काय रे, तुला दुसरं कारण नाही मिळालं का माझ्या वाईटावर टपलायस? अरे अख्खी रात्र घराबाहेर राहायचं म्हणजे तेवढं पॉवरफुल कारण नको? आणि किशोरीने अदितीला फोन करून सांगितलं तर? नाही करणार. मी तिला नीट समजावून सांगितलेलं आहे. म्हटलं अदितीच्या अशा अवस्थेत तिला टेन्शन नको म्हणून रितेशनी मला फोन केलाय. बाप रे, अदितीचा फोन म्हणजे किशोरीने अदितीला फोन केला असणार. अरे किती घाबरतोस रे तू? हा, घे घे फोन घे, दुसरं काहीतरी काम असेल. हॅलो, हा अदिती बोल. आय एम सॉरी. मी नीट विचार केल्यानंतर मला पटलं तुझं म्हणणं. आपण इथेच कुठेतरी फिरायला जाऊया. हं, तू ये ना. आता मी नाही येऊ शकणार. का, काय झालं? 15 मिनिटं तर लागतात आपल्या घरून माझ्या घरी यायला. काय काय सांगू, अरे मला बोलवते. हा हा, अगं अदिती, काय झालं माहितीये का, आपल्या श्रेयसचा ना छोटासा ऍक्सिडेंट झालाय. हा म्हणजे मी तुझ्या घरून निघालो ना तेव्हाच त्याचा फोन आला. पण पण तू किशोरीला यातलं काही सांगू नको. तिच्या या अवस्थेत तिला टेन्शन येईल ना, म्हणून श्रेयसने डायरेक्ट मलाच फोन केला. मी त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. उद्या सकाळपर्यंत सोडतील त्याला. पण मी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. नाही नाही, मी किशोरीला नाही सांगणार. पण त्याला सोडतील ना उद्या सकाळपर्यंत डॉक्टर? हो अगं, हो ग, सोडतील. काय रे, आता तू का माझा ऍक्सिडेंट केलास? अरे या बायका म्हणजे ना लेट करंट असतात. मी तिला दुपारी म्हटलं की तुझ्या या कंडिशन मध्ये आपण मुंबईला नको, इथेच जवळपास कुठेतरी जाऊ फिरायला. तर नको म्हणाली. आणि आता चल ये, आपण इथेच जवळपास जाऊ कुठेतरी फिरायला. मग आणि मग काय, आता मी इथून तिथे कसा जाऊ? म्हणून तुझा ऍक्सिडेंट करावा लागला. चला मग हा? जाऊया कुठेतरी औषध प्यायला आणि मग त्यानंतर जिंकी चिक्की जिंकी चिक्की जिंकी. चला. ओ हो, काय नाचत होती यार, काय नाचत होती. मला तर वाटत होतं अख्खी रात्र तिथेच घालवावी. अख्खी रात्र तिथे घालवायला आपल्याकडे आपले अख्खे पगार असते ना तरी पुरले नसते. आता आपलं पहिल्यासारखं थोडीच आहे बाबा. आता आपल्या खांद्यावर आपल्या संसाराच्या जबाबदाऱ्या नाही का? खरंय. आणि तुझ्या बाबतीत एक सांगू काय? लग्न झाल्यापासून ना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच हरवलाय. तू सतत कोणत्या तरी विचारात असतोस. बरोबर आहे तुझं. लग्न झाल्यानंतर मी एकाच गोष्टीचा विचार करतोय. कोणत्या? बायको अशी का वागते? म्हणजे तुला सांगतो श्रेयस, लग्नानंतरचे पहिले 1-2 महिने ना चांगले गेले. पण आता दर 1-2 दिवसांनी काही ना काहीतरी छोट्या छोट्या कारणांवरनं ना कटकटी सुरू असतात. मग हे असं असल्यानंतर चेहऱ्यावर काय आनंद राहणार सांग मला? खरंय. प्रत्येक वेळी ना तिच्या मनासारखं वागायचं.
माझ्या मनाचा विचार कोणी करतच नाही. आता 15 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. तिचा डोहा जेवण होता. मी हौसेने एक साडी घेऊन गेलो तिच्यासाठी. अदिती, अदिती, अरे काय रे, आल्या आल्या बायकोच्या नावाचा जप चालू आहे तुझा. ये इकडे 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 तू ये. पस 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 पस. मी आज तुझ्यासाठी काय आणलंय सांग. सोनचाफ्याची फुलं. आहा. मग मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा. मग काय आणलंयस? लास्ट चान्स. ओळख. एक काम कर, तू डोळे बंद कर ना. केले. आता हात पुढे कर. काय हे लहान मुलासारखं? केले. वाव, साडी आवडली ना? खूप छान आहे. अगं मी माझ्यासाठी शर्ट घ्यायला गेलो होतो दुकानात. तिथे ही साडी पाहिली, डोळ्यात भरली. लगेच शर्ट कॅन्सल करायला सांगितला आणि साडी पॅक करायला सांगितली. पण तुला खरंच आवडली ना? तू आणलेली कुठली गोष्ट मला आवडली नाही असं कधी झालंय का? मग आता डोहा जेवणाला तू हीच साडी नेस. हा, अरे पण डोहाळ जेवणाला आईने दिलेली साडी नेसायची असते. झालं. आली तुझी आई मध्ये. असं कुठे शास्त्रात लिहून ठेवलंय का? तू ना माझ्या मनाप्रमाणे कधीच नाही वागला. तुला मी म्हटलं केस कापू नकोस की तू मुद्दाम कापणार. म्हटलं आयब्रोज करू नकोस की तू मुद्दाम करणार. हे सगळं करून तुला कोणाला दाखवायचं असतं का? कुणाला दाखवणार लग्न झाल्यानंतर? तुम्हा पुरुषांसाठीच करतो आम्ही हे सगळं, बायका, कळलं ना? मग आम्हाला आवडतं ते करा ना. कितीही तुझ्या मनासारखं वागलं तरी तुझं समाधान होत नाही. सारखं सारखं काय हे करू नको ते करू नको. आम्हा बायकांना काय मन नसतं? किती किती नवरेशाही गाजवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही पुरुष. जेव्हापासून स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलीये ना, तेव्हाच तुमची नवरेशाही संपुष्टात आलीये, कळलं? त्यामुळे आता जुने दिवस विसरायचे. हे स्त्रियांचे युग आहे आणि मला माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मी तशीच वागणार. सासूने पण साडी आणली, हम्म, मी पण साडी आणली. हम्म. आता मी आणलेली साडी जर तिने नेसली असती तर सासूला वाईट वाटलं असतं. हम्म, म्हणून आधी तिला मी आणलेली साडी नेसायची नव्हती. हम्म. आता मला सांग, हिने कोणाच्या मनाचा विचार केला? सासूच्या मनाचा.